सो हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. तर गुड मॉर्निंग गाईज. आज मी मॉर्निंगला ब्लॉग चालू केलेला आहे आणि मी जसं की गेल्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं, ज्यांनी गेल्या ब्लॉग बघितला नाही त्यांनी लवकर जाऊन बघा. जसं की मी गेल्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की मी गावाला जात आहे म्हणून. तर मी आता निघाले आहे आमच्या कुलदेवताकडे म्हणजे संगमेश्वरकडे. तर आम्ही कारनं जायला लागलो. माझी काकू आणि त्यांची फॅमिली आणि आमच्या घरातून मी एकटीच जात आहे, कारण की आमचं दुकान वगैरे ते थोडंसं कामामुळे वगैरे आणि भैयाला सुट्टी पण भेटली नाही म्हणून मी त्यांच्यासोबत जात आहे. तर हा ब्लॉग फर्स्ट असणार आहे, म्हणजे माझा फर्स्ट ट्रॅव्हलिंग ब्लॉग असणार आहे, कारण की याच्या अगदी मी कधीच ट्रॅव्हलिंग ते केली नाही. तर आता आम्ही म्हणजे आता मी रेडी ऑलमोस्ट झालेली आहे. आता आम्ही निघणार आहोत. तर संगमेश्वर म्हणून बिदरच्या पुढे आमचं कुलदैवत आहे, तर तिथे आम्ही जाणार आहोत. आणि मी आज येलो कलरची ट्रेडिशनल कुर्ती घातलेली आहे, पूर्ण लॉंग आणि असं छानपैकी तयार झालेली आहे. तर आता बघूया मग काय काय होतं ह्या ब्लॉगमध्ये, काय काय नाही. बहुतेक तर मी विचार करायला लागले 2 ब्लॉग होतील, कारण की एक जातानाचा आणि येतानाचा, कारण की ते खूप लॉंग होईल म्हणून. बघूत आता काय काय होतं. मी मला ब्लॉगची तरी सुरुवात करावी म्हणून. तर कोणी नवीन असेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, लाईक करा. तर आता बघूत काय काय होते काय काय नाही. तोपर्यंतसाठी स्टे ट्यून. ही गाडी आहे, ह्या गाडीमध्ये आम्ही जाणार आहोत. हे माझ्या भावाचीच आहे गाडी. आणि हे बघा ह्याच्यामध्ये कोण बसलेला आहे. आरू बाळ बसलेला आहे ह्या ब्लॉगमध्ये. आरू बाळ बसलेला आहे आणि ते बघा माझी पर्स घेऊन काय गागापणा करत आहे की बघा, तुम्ही तिला बघू शकतो. तर हे बाळ सुद्धा येणार आहे, तर मला खूप मजा येणार आहे. बाबा, पूजा वहिनी आणि हे ओ आई, आपण असे एवढे सगळेजण जायला लागलो. गाडी टर्न व्हायला लागल्या, आता आम्ही गाडीमध्ये बसतो जाऊन. आई आई सॉरी आई येतो, बाय. घातले बाय. आईला आपण बाय केलो, तर आईला आपण बाय करूया आणि आता जाऊया आईला सोडून. आणि बघा ह्या काळाला पण सोडतो का, त्याला दरवाजा उघडायचा प्रयत्न कसा चालू आहे बघा त्याचा. जरा त्याला त्याच्या आई वडील झाले तर त्यांना दरवाजा उघडायला लागले, आईनं लावलं तरी पण. त्याला आई बाबासोबत जायचे त्याच्या. चला तर मग आता आपण गाडीमध्ये बसू, आईला बाय बाय करू. आई जायले बघ. तर चला आता आपण गाडीमध्ये बसू. सगळेजण बसत आहेत आणि इकडे बघू शकतो तुम्ही टकलं बाळ आहे मधीच. तर आम्ही बसतो. महाराज की जय, संगमेश्वर भगवान की जय, श्री महादेव जनाथ भगवान की जय, श्री राजता सिद्धेश्वर भगवान की जय. तर गाईज आम्हाला घरातून बाहेर निघून थोडासा बराच वेळ झालेला आहे, थोडासा नाही. आता आम्ही लातूरच्या बाहेर निघालेलो आहोत आणि ह्या बाळाला कशाचं दुःख झालेलं आहे माहीत नाही, कारण की तिला चिप्स पाहिजे आणि तिचे डॅडू म्हणत आहेत की आत्ताच नाही, कारण की तू दिवसभर चिप्स खाणार आहे म्हणून. तर आता आम्ही म्हणजे ऑलमोस्ट लातूरच्या बाहेर निघालेलोच आहोत. आता बघू आम्ही पुढे काय काय करतो ते. त्यानंतर गाईज आम्ही बघत होतो की म्हणजे कुठं CNG भरायचं काय नाही. मग आम्ही ऑलमोस्ट औषधाच्या जवळ आलेलो आहोत. औषधाच्या अलीकडे CNGचं म्हणजे छान पेट्रोल पंप आहे, म्हणजे जिथं CNG ऑलमोस्ट अवेलेबल राहते. तर तिथून आम्ही भरून निलंगा मार्ग जावं असं म्हणजे विचार केला आम्ही. त्यानंतर गाईज तुम्हाला माहीतच असेल की ह्या बाळाला किती ॲडिक्टेशन आहे माझ्यासोबत. तिनं एवढी ॲडिक्ट आहे ना माझ्यासोबत की तिनं परत माझ्यासोबत येऊन बसलेली आहे. ओ आई बसली होती बोलत, काय बोलायला ते म्हणून. त्यानंतर आम्हाला फायनली CNGचं पेट्रोल पंप भेटलेला आहे. आम्ही थोडंसं उतरलो अलीकडंच आणि हा ओंकार दादा आमचा भरत होता पेट्रोल पंप. बघा महाराष्ट्र काय लिहिलं होतं, सॉरी मी वाचलंच नाही, गॅस म्हणून लिहिलं होतं, म्हणजे इथं भेटते CNG वगैरे. बघा आज माझे काका काहीतरी सांगत होते. आणि बघा माझे काकू, त्यांनी आज किती सुंदर साडी घातली, छान दिसत होते. आणि आरूची मम्मी, आरू दोघंसुद्धा बसले होते. आरूला खाऊ घालत होते त्यांनी, जी की तिनं जिद करत होती, खात नव्हती. त्यानंतर मी विचार केला की मी पण बसून घ्यावं आणि मी म्हणलं की आईला बघावं आई आपण बसून घेऊया म्हणून, आणि त्यांनी मला काहीतरी म्हणत होते. त्यानंतर आम्ही CNG फायनली भरलो आणि आरूला आम्ही घेऊन दिलो. एकच पुडा घेतलो चिप्सचा, कारण की इथं बालाजी वगैरे वेफर्स भेटतच नव्हते, वेगळेच कुठल्या तर ब्रँडचे भेटत होते. मग आम्ही विचार केलो की आता इथून आम्ही निघावं आणि नंतर पुढे काय भेटलं की मग घ्यावं. आता आम्ही सरळ जात आहोत निलंग्याला. तर गाईज जसं की तुम्ही बघितलं तर बघा मी आलेली आहे निलंगा. आणि बहुतेक तर जास्त जणांना माहिती नसेल तर निलंगा हे आहे माझं आजोळ, म्हणजे माझे आजी आजोबा, म्हणजे माझ्या मम्मीचे मम्मी पप्पा इथं राहतात. तर आम्ही ह्यावेळेस आलो तर तिकडं भेटणार नाही आहेत त्यांना, कारण की आम्हाला ऑलमोस्ट निघायला उशीरच झालेला आहे. अजून आम्ही तिकडं गेलं की वेळ होईल आणि आम्हाला आजच प्रयत्न करायचे की लवकर यायचं आणि आम्हाला 2-3 देवस्थळाला जायचे आहेत. त्याच्यामुळं आम्ही बघितलं. मग
इथं शिवाजी महाराजांची मूर्ती दिसली आम्हाला. आणि बघा ना किती सुंदर वाटायला लागले ते, म्हणजे असं वाटायला लागले साक्षात त्यांनी असं म्हणजे उभारले तसं घोडा घेऊन, म्हणून खूप छान. आता त्यानंतर आम्ही बघा ना निलंग्यामध्ये सुद्धा किती छान छान हिरवळ वातावरण एवढं छान छान केलेलं आहे. म्हणजे सगळंच म्हणजे आता गाव राहिलं नाही, सगळीकडे प्रगती झालेली आहे. तुम्ही माझ्या ह्या गोष्टीला मानतात का नाही सांगा बरं. तर सगळीकडे एवढी छान प्रगती झालेली आहे, सगळं एकदम मस्त दिसत होतं. मग आम्ही इथून निलंग्याकडून बाहेर निघालेलो आहोत गाईज. तर नेक्स्ट टाइम मी जेव्हा निलंग्याला येईल तेव्हा मी तुम्हाला दाखवेल की म्हणजे माझं घर वगैरे, माझ्या आजोळचं वगैरे, ते एक नेक्स्ट अलग ब्लॉग असेल. त्यानंतर आम्ही पुढे थांबलो होतो आणि पुढे थांबल्याच्या नंतर आरू मॅडमला थोडंसं काहीतरी खायचं होतं. ते बघा तिला रडत या डॅडीला सांगत होती डॅडी ते घेऊन जा. आणि ॲज युजल माझा मोबाईलला असं का ब्लर होईल होतं ते मला माहिती नाही. काहीच मला मोबाईल बदलायचे, पण थांबा जरा थोडंसं थांबा. घेतलं तर आपल्याला एकदम छान मोबाईल घ्यायचा आहे. तर सुद्धा तुम्हाला ब्लॉग येईल, तर काहीच काळजी करू नका. मग आमच्यासाठी पण स्लाइड वगैरे बघा, दोघी जण पण बघत होते की आरूचे ड्रामे सगळे जण. आणि आम्ही थांबलो तो माझे काका ते बघा इथून मी असं दाखवते तर त्यांनी तर नाटकात थांबलो. ते आमच्या सगळ्यांचा उपवास होता त्याच्यामुळे आम्ही काहीच खाल्लो नाही. तर तिच्या डॅडूने एवढं सामान आणलेलं आहे बघा. आरूला तर लॉलीपॉप, आरू तुझी लॉलीपॉप दाखवू बॅ ब्लॉग मध्ये. वाव आरूची लॉलीपॉप बघा, आरू तर खूप लक्की आहे, एवढं छान लॉलीपॉप आणले बघा. आता आम्ही पिणार आहेत माझा. चला तर मग आता भेटूया आपण नंतर. तर गाईज बघा आता आम्ही बिदर म्हणते कर्नाटकमध्ये एंटर केलेलो आहोत. आता सध्याला आपण कुठल्या गावात आहोत? बिदरला आहोत. तर बघा बिदरला कर्नाटक इकडे सगळं कन्नडमध्ये लिहिलेलं असते बघा. बसावर इथं सगळं. माझी काकू कर्नाटक बिदरचीच आहे, एक मोठी काकू. मम्मी तुम्ही ब्लॉग बघायला तर बघा तुमच्या गावाला आलो तर आम्ही. आणि हे बघा किती छान सगळं इथं कन्नडमध्येच लिहिलेलं असते, नाही तर इंग्लिशमध्ये. बघा आम्ही आता एंटर केलेलो आहोत. आता आमचं हमारे भगवान का म्हणजे आमची मंजिल आता लई लांब नाही आहे, जवळच आहे. तर गाईज बघू शकतो आता आम्ही जातो लवकरात लवकर. टुडुडून गाईज हे बघा हे सगळ्यात बिदरचं फेमसचं दुकान आहे. हे बघा श्री विजयलक्ष्मी सिल्क्स. इथं एवढे सुंदर सुंदर साड्या भेटतात. आता मला काकूंनी सांगितलं एक्सपिरियन्स त्यांचं की त्यांची 25 रुपयाची साडी आहे, अजून पण काहीच झालं नाही. आणि आता पूजा वहिनीला पण घ्यायची आहे. आता बघू ओमकार घेऊन देते का नाही. होय पूजा वहिनी तुम्हाला घ्यायची आहे का? काय माहिती आता होय तुम्हाला काय म्हणणं आहे ह्याच्यावर? तर गाईज आता इथून यायला लागलेली आहे गुरुद्वाराची म्हणजे बिदर येथील सुप्रसिद्ध गुरुद्वार. थांबा आपण त्याचं तुम्हाला द्वार दाखवतो. थोडंसं पूजा वहिनी मागीसारखा गोल्डन गेट आहे. गोल्डन गेट आहे बघा. आता आमचे काका सांगायला लागलेत माहिती. थांबा आता तुम्हाला दिसेल थोडं ब्लर होईल इकडून. आणि हे बघा बिदर सेंट्रल बस स्टँड आहे इकडं. आणि बघा इकडे हे गोल्डन प्लेट 90% डिस्काउंट. 90%. वाव गुरुद्वारा हे बघा गुरुद्वाराचं. हे बघा किती सुंदर, वाव किती सुंदर गेट आहे बघा, बघू शकतो. सगळ्यांना ब्लेस्ड. इथं किती छान छान ऑफर आहेत बघा गाईज. 90% डिस्काउंट म्हणजे काय आता किती म्हणजे स्वस्त आहे ना वाई. मलाबार पण आहे बघा इथं वाई. इथं लिहिले बघा मलाबार बघा कन्नडमध्येच लिहिले गाईज मलाबार. कोण कन्नडचे फॅम आहेत तरी लाईक करा. आता बिदरच्या एकदम फेमस स्वीट मार्टला जायलो तर तिथं पान मिठाई वगैरे ते खूप फेमस भेटतंय. तर आम्ही तिकडं जायला लागलो शर्मा स्वीट शॉपला. पानपेढा भेटते. तर मी तुम्हाला ते दुकान पण दाखवते तुम्हाला. म्हणजे माझी काकू सांगत होती की KBC ला प्रश्न विचारला होता की ते फेमस कुठं आहे काय नाही ते. तर तुम्हाला पण माहित होतं का मला नक्की सांगा. आता मी तुम्हाला घेऊन जाते त्या दुकानाकडे. बघू शकतो आम्ही आलेलो आहोत. हे बघा इथं दिसत असेल तुम्हाला शर्मा स्वीट्स दिसलं का? हे बघा एवढं छान दुकान आहे. तर आता आपण बघूया काय काय भेटतं इथं. गाईज आम्ही आता जायलेलो आहोत स्वीट स्मार्ट्सकडे. आरू आणि तिचे बाबा पण पुढे जायला लागलेत. आता आम्ही जायलो स्वीट मार्टकडे. बघू आता काय भेटतंय. तर कारण की माझी फॅमिली आणला, मी माझ्या फॅमिलीला पण मिस करायला लागले. ह्याच्यासोबत मी खूप मजा करते, खूप कम्फर्टेबल आहे. पण आता त्यांना पण काहीतरी घेऊन जाते ना, कारण की बघू आता काय काय भेटतं ते बघते मी. आता शर्मा स्वीट्समध्ये आम्ही जायलो. आता काय काय भेटते बघूया. मी पण तुम्हाला दाखवते. गाईज तुम्हाला काय आणायचं का सांगा, पार्सल आणते. वाव किती प्रकारची मिठाई आहेत बघा गाईज इथं. तर गाईज जसं की तुम्हाला माहिती आहे की माझा आहे आज उपवास. तर आम्हाला हे
मला हे काहीच खाता येणार नाही आहे, त्याच्यामुळं मी पार्सल घेऊन जात आहे. आणि एवढ्या प्रकारचे मिठाया बघून तर गाईज मला असं व्हायला लागलं की काय काय खाऊ आणि काय काय नाही ते. तर गाईज आपण ज्यासाठी आलेलो ती गोष्ट आपण बघितलेली आहे. हे आहे पान पेढा, जे की सगळ्यात जास्त सुप्रसिद्ध आहे. तर आता आम्ही ह्याला करणार आहोत टेस्ट. आम्ही टेस्टसाठी मागवलेला आहे एक सॅम्पल, जे की पेढा आहे, म्हणजे आम्ही त्याला पे केलेला आहे. खाल्लं आणि गाईज एवढं मस्त लागत होतं ना, मी त्याचा रिव्ह्यू देऊ शकले नाही, पण एवढं मस्त होतं ना की बस. गाईज तुम्ही पण एकदा आलात तर नक्की नक्की एकदा ट्राय करा. खूप मस्त आणि खूप जास्त डिलिशियस होतं. त्यानंतर आम्ही ट्राय केलेला आहे गुलकंदची लाडू आणि ड्रायफ्रुट्स लाडू, ते खाऊन आम्ही निघालेलो आहोत वापस. तर गाईज आता आम्हाला बोर्ड दिसलेला आहे. आम्ही तेलंगणा स्टेटला म्हणजे एंटर केलेलो आहोत. आणि बघा इथं किती सुंदर व्ह्यूज आहे. आणि तुम्ही बघू शकतो ते बघा पवनचक्की किती मस्त दिसायले ना. तर आता आमचं जवळच आलेलं आहे संगमेश्वर. आता आलं की आम्ही तुम्हाला डायरेक्ट दाखवू. आता आपण जवळच आलेलो आहोत, तर आता डायरेक्ट भेटूया संगमेश्वर मंदिरामध्ये. तर गाईज बघा इथं सगळी म्हणजे इथं लालच माती असते. बघा ना सगळं लाल मातीचे घर आहेत. त्यांनी असं जमिनीवर पण लाल माती. जमिनीवर सुद्धा लाल माती आहे. बघा ना तुम्ही, हे बघा लाल माती किती सुंदर दिसायला लागली इथं सगळे. काय हा हे दगड विटा नसून दगड आहे ते. हा जमिनीतलं काढल्यानंतर याला कुऱ्हाडीने कोरतात आणि विटा तयार करतात. बघा. आणि छोटे छोटे रस्ते आणि हे हिरवळ किती छान वाटायला लागले. तुम्हीच बघा किती सुंदर. माती पण इथली लालच आहे आणि किती छान वातावरण वाटायला. ढग एकदम साफ साफ, एकदम ब्ल्यू ब्ल्यू आसमान, एकदम शुद्ध वातावरण. गावाकडे आल्यावर हेच शुद्ध वातावरण. बघा ना किती सुंदर ब्ल्यू आसमान. तर गाईस तुम्ही हे गाणं ऐकलेलं आहे का नाही मला माहिती नाही, तरी सुद्धा माझ्याकडून एकदा ऐकून घ्या. हिरवा निसर्ग हा भोवतीने, जीवन सफर करा भवतीने, मन सारे ज्ञाने जीवनाचे, गीत गा रे धुंद वारे ल ल ल ल ला ला. हे तसंच आहे गाईज. म्हणजे त्याचा असा अर्थ होता की हिरवा निसर्ग म्हणजे सगळीकडून हिरवा निसर्ग पाहिजे. आणि आपण जायला लागलोत मस्तपैकी छानसं प्रवास करत. अजून काय पाहिजे गाईज, तुम्हीच सांगा अजून काय पाहिजे. आता मला दिसत आहे बघा एवढे मोठे मोठे पवनचक्की, जे की आपल्याला इलेक्ट्रिसिटी सप्लाय करते. तर खूप मस्तपैकी मला तर वाटत होतं, मला तर माझा आजचा दिवस एकदम असा सेट झाल्यासारखा वाटत होता. आणि मला इतकं छान वाटत होतं ना गाईज, मी सांगू शकत नाही. तर गाईज आपण आता हे पवनचक्की बघत 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 आलेलो आहोत संगमेश्वर मंदिराजवळ. तर गाईज हा व्हिडिओ खूप जास्त मोठा झाल्यामुळे संगमेश्वर मंदिराचा व्हिडिओ मी दाखवणार आहे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. त्यासाठी तुम्हाला स्टेट येऊन राहावं लागेल. आणि आम्ही येईपर्यंत एवढी धमाल केली आहे, म्हणजे आम्ही तिकडे गेल्यावर तर काय मज्जा करणार आहोत. तर जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर स्टेट येऊन राहा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी बाय बाय.